तर मुसळधार पावसानं रायगड जिल्ह्याला झोडपून काढले। अतिवृष्टीमुळे आंबा, सावित्री आणि कुंडलिका नद्यांच्या पातळीत देखील मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे नागोठणे आणि महाड परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। अजूनही या पावसाचा जोर कायम आहे आणि महाड परिसरातही पावसाचा जोर कायम पाहायला मिळतोय। त्यामुळे सावित्री नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे। पावसाचा जोर कायम असल्यानं नदीकाठच्या सखल भागांना पुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे। याबाबत अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर। भारत, आत्ताची काय परिस्थिती आहे? पावसाचा जोर आत्ताही कायम आहे। थोडीशी विश्रांती मध्यरात्री पावसाने घेतली होती। रायगडमधल्या जवळपास सर्वच नद्या म्हणजे सावित्री आणि काळ नदी, गांधारी नदी, कुंडलिका, अंबा नदी या सर्व नद्या कालपासून धोक्याच्या पातळीवरती आहेत। काल संध्याकाळी महाड शहरामध्ये दस्तुरी नाक्यावरती काही प्रमाणात पाणी आलं होतं। त्यामुळे महाड ते रायगड रस्ता हा वाहतुकीसाठी रात्रभर बंद ठेवण्यात आला होता। रात्री 2 ते 3 तास पावसाने उसंत घेतल्यानंतर मात्र आता हा सकाळपासून रस्ता पुन्हा पूर्वपदावरती वाहतूक या ठिकाणी आलेली आहे। काही ठिकाणी पावसाची जरी विश्रांती असली तरी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे। महाडच्या खोऱ्यामध्ये संततधार सुरूच आहे। येत्या 48 तासात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने अंदाज वर्तवल्यानंतर रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व शासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश केलेले आहेत। नदीकाठची जी गावं आहेत, नदीकाठच्या ज्या वस्ती आहेत किंवा सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचतो आणि अशा ठिकाणी जी वस्ती आहे अशा लोकांना अलर्ट राहण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि पावसाचा संततधार आणि पावसाचा जोर जर कायम राहिला तर रायगडमधल्या काही गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो। तर नक्कीच धन्यवाद भारत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर इकडे रायगडात देखील मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला आहे आणि अंबा, कुंडलिका आणि सावित्री या नद्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। तर येत्या 48 तासात मुसळधार पावसाची आणि अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे। तर मुंबईसह उपनगरात जसा मुसळधार पाऊस सुरू आहे तसाच रायगडातही मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय आणि अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पातळीत देखील मोठी वाढ झालेली पाहायला मिळते।